ऐतिहासिक प्रकल्प आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या हक्काचं, मराठवाड्याच्या हक्काचं, न्याय हक्काचं पाणी हे आपल्याला मराठवाड्याला न्यायचं पश्चिम महाराष्ट्रातनं। आणि आता आपण जिथे उभे आहोत शेजारीच घाटणे बॅरेज आहे आणि भोयऱ्याचं हे पंप हाऊस आहे। ऑगस्ट 2023 ला आपण इथे आलो होतो। इथेच मोठा खड्डा होता, पाणी प्रचंड होतं आणि पंप लावला तरी पाणी निघत नव्हतं, कारण पाणी निघालं की पलीकडनं पाणी येत होतं। अतिशय ताकदीने युद्ध पातळीवरती काम झालेलं आहे आणि आज आपण बघू शकतो की पंप हाऊस अंतिम टप्प्यामध्ये आहे। वरचा स्लॅब झाल्यानंतर लगेच मग पंप बसवण्याचं, बाकी पाईप लावण्याचं काम होणार आहे। आणि याच वर्षी ऑगस्ट 2025 च्या आधी आपला विचार असा आहे की हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते लोकार्पण करायचंय या ऐतिहासिक प्रकल्पाचं। त्या अनुषंगाने अतिशय ताकदीने काम चालू आहे। 5 टप्प्याने पाणी रामदऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि रामदऱ्याच्या पुढे पाणी अगदी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बंद पाईपलाईनने नेण्याचं देखील नियोजन आहे। त्याच्यावरती सुद्धा सध्या काम चालू आहे आणि या वर्षीच 2025 मध्येच या पूर्ण LISचं उपसा सिंचन योजनेचं चाचणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच आहे की आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा, धाराशिव जिल्ह्यासाठी, अगदी आपल्या बीडच्या संबंधित आष्टी-पाटोदा भागासाठी हा अतिशय आत्मीयतेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो मार्गी लागतोय हे आपल्यासाठी सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे। संघर्ष मोठा करावा लागला। अगदी 99-2000 साली डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा विषय जो आहे तो प्रामुख्याने मांडला होता आणि त्यांच्या ताकदीने त्यांनी जो आग्रह केला होता त्याच्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 21 TMC पाण्याला मंजुरी मिळाली। नंतर मग त्याचं 23.66 झालं। बाकीचे मुद्दे आपल्याला माहिती आहेत। 2014 ते 19 या कालावधीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या विषयाबद्दल महत्त्वाच्या बैठका घेतल्या। केंद्र सरकारच्या स्तरावरती काही प्रलंबित विषय होते ते मार्गी लावले। 19च्या नंतर मात्र ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये सर्वच विषय जे ते बाजूला राहिले, निर्णायक असं काही होऊ शकलं नाही। आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी जलसंपदा मंत्री होते, त्यांनी परत एकदा या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिलं आणि आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जे महत्त्वाचे पहिले निर्णय झाले त्याच्यामध्ये या प्रकल्पाची सुप्रमा होती। काम सुरू झालं, युद्ध पातळीवरती काम झालं आणि आता आपण बघतोय की अंतिम टप्प्यात काम आलंय। ऑगस्ट 2025 मध्ये पाणी जे आहे ते रामदऱ्यापर्यंत आपण नेणार आहोत। चाचणी जी आहे ती प्रकल्पाची होणार आहे आणि त्याचबरोबरीने रामदऱ्याच्या पुढचं मी सांगितल्याप्रमाणे कामाचं नियोजन आता चालू आहे, ते काम देखील होईल। 2026 मध्ये रामदऱ्याच्या पुढे पाणी आपल्याला नेता येईल। आता या वर्षी आपल्या तुळजापूर तालुक्यातले साधारण 11 गावं जी आहेत त्यांना या पाण्याचा लगेच फायदा होऊ शकेल। पाऊस काळ चांगला झाला तर लगेच नाही, परंतु पाणी जे आहे ते त्यांना उपलब्ध होऊ शकतं। नंतरच्या टप्प्यामध्ये तुळजापूर तालुक्यातले इतर बरेच गावं येणार आहेत आणि मग पुढे उमरगा आणि लोहारा। आपल्याला ज्या निधीची आवश्यकता होती मार्च 2025 मध्ये आवर्जून तो निधी उपलब्ध करून देण्यात आला, त्याच्यामुळे खरं तर काम जे आहे ते एवढं होऊ शकलंय। आपण इथे जिथे उभे आहोत तिथलं काम साधारण 85% झालेलं आहे आणि प्रत्येक पंप हाऊसचं काम किती झालंय या चार्टमध्ये आपल्याला दिलंय। आपल्या सिंदफळचं 100% आहे, काही ठिकाणी 95% आहे। त्यामुळे काम जे आहे ते व्यवस्थित चालू आहे। निधीच्या बाबतीत कुठली अडचण येणार नाही। जून जुलैमध्ये काही अधिकचा निधी लागला तर तोही उपलब्ध होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।